पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मैदानी चाचणीची अपडेट बघणार आहोत. तर बघा, आता मैदानी चाचणीची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर बापरे, आता पोलीस भरतीची मैदानी चाचणी तात्पुरता या ठिकाणी स्थगित करण्यात आलेली आहे व ती स्थगित करून निवडणुकीमुळे आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणाची महिन्यानंतर होणार आहे, काही ठिकाणाची 2 महिने, काहींची 3 महिने आणि काहींची 5-5 महिने मैदानी चाचणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय आणि कोणकोणत्या ठिकाणाची आता मुंबईसारख्या सिटीची जी काही मैदानी चाचणी ती कधी होणार आहे, किती पुढे ढकलण्यात आली, त्याच्यानंतर इतर जे काही महाराष्ट्रभरामध्ये पुणे असो, नाशिक असो, धुळे असो, जळगाव असो, त्याच्यानंतर लातूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, जालना, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी महाराज नगर, तर प्रत्येक जिल्ह्यानुसार डिटेलमध्ये अपडेट मी देणार आहे. आता तुमच्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे आणि ते निवडणुकीमुळं कधीपर्यंत म्हणजे किती दिवसांसाठी, किती महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलं ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि कोणकोणत्या ठिकाणाची स्थगित करण्यात आली सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. सोबतच मुंबईचं ग्राउंड कधी होईल आणि मुंबईला किती विद्यार्थी एका जागेसाठी बसलेले आणि किती विद्यार्थी मैदानी चाचणीला जातील, ग्राउंड कधीपासून सुरू होईल, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देतो. हॉल तिकीट कधी डाउनलोड करायचे सगळं अपडेट डिटेलमध्ये आता पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा, समोर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकतात पोलीस भरती ग्राउंड 2026, पोलीस भरती ग्राउंडला तात्पुरती स्थगिती, या ठिकाणी जाणून घ्या सर्व काही या व्हिडिओच्या आत अपडेट. आता बघा, याच व्हिडिओमध्ये अपडेट पाहायला भेटणार आहे. त्याच्या पूर्वी काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर आम्हाला मुंबईबद्दल थोडीशी ऑफिशियल अपडेट द्या की मुंबईला जो काही कट ऑफ आहे तर तो किती लागणार आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कॅटेगरीसाठी किती लागल व कॉम्पिटिशन किती आहे, एका जागेसाठी किती मुलं आहे, किती मुली आहे. थोडक्यात मी तुम्हाला आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगतो की नेमकी अपडेट काय. आता बघा, मागच्या वर्षीचा याच्यामध्ये आपण आता विचार करू अगोदर. बघा, मागच्या वर्षी 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये मुंबईला जागा होत्या 2572. त्याच्यानंतर एकूण आलेले अर्ज या ठिकाणी तुम्ही बघू शकतात किती होते, समोर तुम्हाला आकडा दिसत असेल. त्याच्यानंतर पुरुषांच्या जागांचा जर विचार केला तर 1805 म्हणजे 1805 पुरुषांच्या जागा होत्या. त्याच्यानंतर महिलांच्या 767 जागा होत्या. फक्त जर पुरुषांचा अर्जाचा आपण आकडा चेक केला तर या ठिकाणी 2,81,000 फक्त पुरुषांनी अर्ज केले होते. टोटल मुंबईला किती अर्ज आले होते, 3,53,000. लक्षात घ्या मित्रांनो, 3.5 लाखच्या वरती विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते मागच्या वर्षी मुंबईला. त्याच्यानंतर फक्त पुरुषांनी 2,81,000 आणि महिलांनी 72,000 अर्ज केलेले होते, फक्त महिलांची. त्याच्यानंतर जर आपण प्रमाण चेक केलं तर मागच्या वर्षी एका जागेसाठी 155 विद्यार्थी बसलेले होते मुलं आणि मुली एका जागेसाठी 93 ते 94 मुली एका जागेसाठी बसलेल्या होता, तर म्हणजे होत्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे कॉम्पिटिशन मागच्या वर्षीचं होतं. यावर्षी आता बघा, यावर्षी 2025मध्ये म्हणजे आता 2026 लागलेलं आहे तर 25ची भरती सुरू आहे. 2026मध्ये ही भरती होते. 2459 टोटल जागा यावर्षी आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर अर्जांचा आपण विचार केलं तर 2,70,000च्या जवळपास गेलेले आहेत. आपण आता 2,68,000 आपल्याकडे टोकन नंबर आला होता त्याच्यानुसार आपण हे याच्यामध्ये गृहीत पकडलेलं आहे. जर पुरुषांचा विचार केला तर 1,720 जागा पुरुषांच्या यावर्षी, महिलांच्या जागा आहे 739. फक्त जर पुरुषांनी अर्ज केलेले बघायचे तर 2,21,000 पुरुषांनी अर्ज केलेले 1,720 जागांसाठी. किती, 2,21,000. आणि महिलांचे अर्ज बघितले आपण तर 739 जागांसाठी 47,000 महिला उमेदवारांनी अर्ज केलेले. जर आपण प्रमाण चेक केलं म्हणजे एका जागेसाठी पुरुष 128 बसलेले आहेत, महिला 63 एका जागेसाठी बसलेले आहेत. तर हे झालं पॅनल, म्हणजे हे या ठिकाणी पूर्णपणे आता तुम्हाला नमुना मी दाखवला कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन यावर्षी असणार आहे. आता तुम्हाला ग्राउंडबद्दल अपडेट मी देतो. मागच्या वेळेस जी काही अपडेट मी तुम्हाला दिली होती त्याच्यामध्ये पूर्णपणे क्लिअर केलेलं होतं की निवडणूक या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे. 15 तारखेला निवडणूक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही तारखा जाहीर करण्यात आलेल्या होत्या बघा, काही ठिकाणाचं 20 तारखेला ग्राउंड आहे, काहींचं फेब्रुवारीमध्ये आहे. त्याच्यामध्ये यवतमाळ असो, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मुंबई लोहमार्ग असो, त्याच्यानंतर अनेक ठिकाणाचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. पुणे लोहमार्ग असो, त्याच्यानंतर गडचिरोली वगैरे. तर 20 तारखेपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर निवडणुकीमुळे या ठिकाणी ग्राउंडला मैदानी चाचणीला स्थगिती देण्यात आलेली आहे का? तर बघा, निवडणूक जी काही आहे ती 15 तारखेला आहे आणि ऑलमोस्ट महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणाची निवडणूक पार पडलेली आहे. आता फक्त महत्त्वाचं म्हणजे जी काही निवडणूक आहे ती 15 तारखेला आहे, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट पण लागून जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचा जास्त काही परिणाम होणार नाही आहे, या ठिकाणी लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचा जरी परिणाम झाला तरी ग्राउंडच्या डेट जाहीर झालेल्या आहे, फिक्स झालेल्या आहे की 20 तारखेपासून तुमचं ग्राउंड व्हायला सुरुवात होणार आहे. तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. हॉल तिकीट तुमचं 2-4 दिवसात येऊन जाणार आहे. ते डाउनलोड कसं करायचं, काय करायचं, आल्यावर मी तशी अपडेट तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. जर कोणाला काही अडचण असेल तर आपला नंबर देण्यात आलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही अडचण विचारू शकतात. ठीक आहे. आता पुढची अपडेट की मुंबईचं ग्राउंड कधी होणार. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट बोललेलो होतो की मुंबईला ज्या काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या, अजून 2 ते 3 महिने तुमचं ग्राउंड लेट होणार आहे. तुम्हाला तेवढा वेळ भेटत, कारण मुंबईच्या ग्राउंडचं तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की अर्ज जास्त आलेले त्या ठिकाणी नियोजनाला वेळ लागतो आणि निवडणुकीचा जो काही परिणाम आहे तो सुद्धा मुंबईच्या ग्राउंडवरती होणार आहे. कारण पूर्णपणे पोलीस प्रशासन सध्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी कार्यरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं ग्राउंड घेणं हे शक्य नाही आहे, तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळं अजून 2-3 महिने मुंबईच्या ग्राउंडला वेट आहे. काही ठिकाणाचं ग्राउंड पुढं ढकलण्यात आलेलं आहे, मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणाचं. आणि त्या ठिकाणाचं जे काही ग्राउंड आहे तर ते कधी होणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर मार्च महिन्यानंतर तुमचं ग्राउंड होणार आहे मुंबईचं आणि पुण्याचं. आता तोपर्यंत तुम्हाला वेळ भेटतोय, मग तुमचं काम आहे जास्तीत जास्त तयारी करायचं. आता एक गोष्ट क्लिअर घ्या की तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते कोणत्याही महिन्यामध्ये होऊ शकतं. तुमचं काम आहे तयारी करायचं. आता तुम्ही म्हणाल सर ग्राउंड कधी कोणत्या महिन्यात होईल एक्झॅक्टली, तर एक्झॅक्टली ग्राउंड सांगायचं म्हटलं तर एप्रिल महिन्यापर्यंत तुमचं ग्राउंड सुरू होईल आणि ग्राउंड जेवढं जास्त तुम्हाला तयारी करायला वेळ तेवढा जास्त मिळेल. आणि सकाळी 5 वाजेपासून ग्राउंड सुरू होतं. विद्यार्थी जास्तीत जास्त तयारी करा आणि महत्त्वाचं म्हणजे रोजचे 2000 विद्यार्थी एका ग्राउंडवरती बोलवले जातात. आता त्या ठिकाणी अगोदर कमी बोलवता, त्याच्यानंतर जास्त बोलवता आणि अनेक ठिकाणाचे वेळापत्रक मी तुम्हाला जाहीर केलेले पण आहे, ते कॅन्सल काही होणार नाही आहे, ते तुम्हाला माहिती आहे. मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी लेट होणार आहे 2 ते 3 महिने, एवढंच लक्षात घ्या. जास्तीत जास्त तयारी करा आणि असं नाही की सरांनी सांगितलं 2 महिने लेट होईल मग मी प्रॅक्टिस करत नाही, असं करू नका. प्रॅक्टिस करा. ग्राउंड आहे शेवटी पोलीस प्रशासनाच्या हातात आहे. लवकर घ्यायचं म्हटलं तर होऊ शकतं, परंतु ग्राउंड जवळपास फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतर होईल. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे तर ते कधी होणार आहे त्याची या ठिकाणी वेळापत्रक जाहीर होईल. जसंही जाहीर होईल तशी मी अपडेट तुम्हाला वेळोवेळी देतच राहणार आहे. तर ज्या ठिकाणाचं झालेलं आहे त्या ठिकाणाची प्रॅक्टिस करा. काहींचं नाही झालेलं त्यांचं लवकरच होईल. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.